जनासी तारक विठ्ठलची एक, जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी, ते रूप ओळले पंढरीसी देखा, द्वैताची पैशाखा तुडियली, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज, तेच रूप ओळले पंढरीसी देखा, द्वैताची पैशाखा तोडियली, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गयनिराजे मज सांगितले, तेच रूप ओळले पंढरीसी देखा, द्वैताची पैशाखा तोडियली, विठ्ठला विठ्ठला जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी, तेची रूप ओळले पंढरीसी देखा, द्वैताची पैशाखा तोडियली. संत सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा अभंग आहे. या अभंगामधून निवृत्तीनाथ महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन तत्वदृष्टीनं आणि उपासनेच्या दृष्टीनं केलेलं आहे. तत्वदृष्टीनं वर्णन करताना वापरलेले शब्द आणि उपासनेच्या दृष्टीनं वर्णन करताना वापरलेले शब्द, या दोन्ही शब्दाचा विचार आपल्याला आपल्या मर्यादित वेळेमध्ये करायचा आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या या अभंगावर यथामती यथाशक्ती थोडासा विचार मला मांडायचा आहे. या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी सनकादिकांचं प्रामाण्य देऊन परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन केलेलं आहे. केलासे विवेक सनकादिकी, काही ठिकाणी सनकादिक असा पाठ आहे, काही ठिकाणी सनकादिकी असा पाठ आहे. आपण त्या अर्थाने घ्या, त्याच्यात काही फार अर्थाच्या दृष्टीने काही फार फरक पडत नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी सनकादिकांचं प्रामाण्य देऊन पंढरीनाथाचं वर्णन केलं. पंढरीनाथाचं वर्णन करत असताना ते दोन पद्धतीनं केलेलं आपल्याला दिसतं. एक तत्वदृष्टीनं पंढरीनाथाचं वर्णन केलं आणि एक उपासनेच्या दृष्टीनं पंढरीनाथाचं वर्णन केलं. तेची रूप ओळले किंवा ते रूप ओळले, जे काही पाठ असतील ते रूप ओळले पंढरीसी देखा, इथं रूपाचा जो विचार आला हे उपासनेच्या दृष्टीनं वर्णन आहे. दुसरा विचार जर आपण केला तर उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज, हे नाम हे सुलभ विठ्ठलराज हे उपासनेच्या दृष्टीनं परमात्मा पंढरीनाथाचं केलेलं वर्णन आहे. आणि उगवले बिंब अद्वैत स्वयंभ हे म्हणणं काय, किंवा द्वैताची पै शाखा तोडियली हे म्हणणं काय, हे पंढरीनाथाचं केलेलं अद्वैतपर किंवा तत्वदृष्टीनं केलेलं वर्णन आहे. थोडासा विचार एक जाता जाता अजून बोलून जातो. म्हणजे या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी सनकादिकांनी विवेक केला असं म्हटलं. इथे विवेक शब्दाचे दोन्ही अर्थ आहे. विवेक शब्द विचार याही अर्थाने घेतला जातो, कारण विच धातू विवेक शब्दामध्ये येतो, विचार शब्दामध्ये येतो. विचार या अर्थाने आपल्याला विचार करता येतो, किंवा विवेक म्हणजे आपण ज्याला विवेक म्हणतो, दोन्हीतलं दोन वेगळं करणं, योग्य अयोग्य याची विभागणी करणं, निवडणे, विच धातूचा एक अर्थ निवडणे असा आहे. तर ते निवडणं याही अर्थाने विवेकाचा विचार आपल्याला करता येतो. या जगतामध्ये जेवढी केवढी साधनं मानवी जीवनाच्या कल्याणाची आहेत, त्याचा एक साधन म्हणून विवेक सनकादिकांनी केला. या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्या दृष्टीने एक रूपाचा विवेक केला, आणि या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्या दृष्टीनं याच अभंगामध्ये सनकादिकांच्या संबंधानं नामाचा एक स्वतंत्र विवेक सांगितला. विठ्ठला साधनेचा विवेक कोणता, नामाचा विवेक, साधनेचा विवेक कसा, नामाचा विवेक कसा, रूपाचा विवेक कसा, याच अभंगाच्या संबंधानं एका वाक्यात जर बोलून जायचं झालं
तर साधनेचा विवेक करताना ते सर्वजन सुलभ असावं हे पहिल्यांदा सांगितलं. जनासी तारक, त्याला तारकत्व ना. तुम्हाला साधनेचा विवेक करायचा आहे ना, मग बाकीची साधनं कदाचित तुम्हाला तारक नसतील. कर्म हे साधन आहे, पण ते तुम्हाला तारक नाही, ते तुम्हाला ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देतं. कर्म स्वतः आपल्याला तारून नेत नाही. निष्काम कर्माचरण असलं तरी त्या कर्माचरणाचा परिणाम काय आहे? निष्काम कर्माचरणाचा परिणाम अंतःकरण शुद्धी. त्याच्यानं काही कर्माचरणाने मोक्ष मिळतो असा काही वेदांताचा सिद्धांत नाही. वारकरी संप्रदाय तो सिद्धांत स्वीकारत नाही. नुसत्या कर्मानंच जर सिद्धांत आपल्याला मोक्ष मिळायचा असता तर या जगतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोक्ष मिळायला पाहिजे होता गाढवाला. कारण गाढवा एवढं रात्रंदिवस कष्ट कोणीच करत नाही. मुंगीला पहिल्यांदा मोक्ष मिळायला पाहिजे होता, पण मिळत नाही. नुसत्या कर्मानं मोक्ष मिळत नाही. कर्म काय करतं? कर्म अंतःकरण शुद्धी करून देतं. अंतःकरण शुद्धी एवढाच परिणाम आहे त्या कर्माचा, त्याच्या पुढं कर्म जात नाही. कारण अंतःकरण शुद्धीनंतर केलेलं कोणतंही कर्म ना पापाची उत्पत्ती करून देतं ना पुण्याची. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारांनी त्या संबंधानं केलेलं चिंतन आपण पहा. मी 2-3 ओव्या फक्त प्रमाण म्हणून आपल्या समोर ठेवतो. ज्ञानोबाराय म्हणतात, कर्म कशा करता करायचंय? मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. ज्ञानोबारायांची एक पहिलं प्रमाण. 2-3 ठिकाणी ज्ञानोबारांनी त्याचा खुलासा केला. ज्ञानोबाराय म्हणतात, निष्ठा केले कर्म झाडा करून रजतम सत्व शुद्धीचे धाम डोळा दावी. निष्ठेनं केलेल्या कर्माचा परिणाम काय? झाडा करून रजतम रजगुण आणि तमोगुणाचा झाडा करून ते कर्म आपल्याला सत्वगुणानं संपन्न करतं, म्हणजे अंतःकरण शुद्ध करून देतं. आणखीन प्रमाण जर द्यायचं झालं तर मोक्ष देईल ज्ञान तेथ किर नाही आन परी थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही, आणि ते अंतःकरण शुद्ध करण्यासाठी कर्माशिवाय दुसरा मार्ग नाही. ज्ञान हे सुद्धा साधन आहे. साधन नाही असं नाही, चांगलं साधन आहे. त्या ज्ञानाने आम्हाला मोक्ष मिळतो. मोक्ष देईल ज्ञान तेथ किर नाही आन, हे ज्ञानोबाराय बोलूनच दाखवतात. ज्ञानादेव तू कैवल्यम ज्ञाने विणे के उपाय करिसी जितुके जिय गुंथिसी अधिके रुखिये, अशी प्रमाणं देता येतात. पण ज्ञान जरी साधन असलं तरी सुद्धा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीनं सर्व जीवाला मुक्त करणारं ते ज्ञान नाही आहे. कारण का? त्याच्याकरता अधिकार लागतो. त्याच्याकरता अधिकार लागतो. ज्ञानाचा अधिकार जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्ष कसा मिळेल? आणि ज्ञानाचा अधिकार काही सगळ्यांना नाही. अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे सगळं झालं असं नाही. अंतःकरण शुद्धी नंतरच खरं म्हणजे ज्ञानाचा प्रवास खडतर आहे जो तो पुढे सुरू होतो. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्य बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हा मार्ग आहे श्रेयस्कर, पण दुर्गम पथस्तत हा मार्ग अति कठीण आहे बाबा, अति कठीण. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. आम्ही जाणायला गेलो तर ती जाणीवच आमचा प्रतिबंध म्हणून उभी राहते. मग माणसाला थोडीशी जाणीव झाली की त्याच्यामधून मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे हे सुरू होतं. नाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीनं जवळजवळ रिघावे साधनी तवतवर रिघे साधनाभिमान. आम्ही साधनामध्ये जेवढा प्रवेश करावा तेवढा ते साधन अभिमानातून आमच्या अंतःकरणात प्रवेश करतात. तर ज्ञानाचाच अभिमान निर्माण होतो. मग ज्ञानाचा अभिमान निर्माण झाला की हातात आलेलंही गेलं. वेदांतात असं आहे, वेदांतात अहम ब्रह्मास्मी चालतं, पण अहम ब्रह्मज्ञ हा चालत नाही. विठ्ठला विठ्ठला ज्ञान जरी महत्वाचं असलं, मोक्ष देणारं साधन म्हणून प्रसिद्ध असलं तरी जनासी तारक होत नाही होते. जनासी नाही, अधिकार्यासी तारक. त्यांनी त्याचा अधिकार तो प्राप्त करून घ्यायचा. मग अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. मग शुद्ध अंतःकरणाने तुम्ही काय श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा, तत्वम पदार्थ शोधन करा. त्याच्यानंतर ब्रह्मज्ञान झालं तर होण्याची शक्यता, नाहीतर होईलच याची शाश्वती नाही बरं. हो, कारण श्रवण करूनही ब्रह्मज्ञान झालेले पुष्कळ आहेत.
मनन करूनही निधिध्यासनापर्यंत पोहोचूनही ब्रह्मज्ञान न झालेले पुष्कळ. बरं, ज्ञानाची अडचण अशी आहे, निधिध्यासना तत्वम पदार्थ शोधनापर्यंत गेलेल्याचा विवेक जर चुकला तर तिथून गडगडत खाली येतो, तो विवेकाच्या अलीकडे येऊन थांबतो. चालत नाही. मग परत विवेकापासून सुरू करा. मी एक साधं उदाहरण देतो आपल्या. समजा आपण जर 10वी मध्ये नापास झालो, समजा म्हणतो बरं, म्हणजे मला माहिती आहे पण तरी सांगतो, म्हणजे आपण झालेलोच आहोत हे माहिती आहे तरी सांगतो. समजा आपण 10वी मध्ये नापास झालो तर आपल्याला पुन्हा परीक्षा देता येते की नाही? कितवीची देता येते? 10वीचीच देता येते. मार्चमध्ये नापास झालो तर ऑक्टोबर, काय सप्टेंबर, काय आता नवीन पद्धतीनुसार माहीत नाही मला, फार दिवस झाले नापासून पासून. काय मार्चमध्ये नापास झालं पुन्हा ऑक्टोबर, ऑक्टोबरमध्ये नापास झालं पुन्हा मार्च, पुन्हा मार्चमध्ये नापास झालं पुन्हा ऑक्टोबर, आषाढी कार्तिकी भक्तजन येते, चालूच आहे ना, वाऱ्या चालूच आहे, त्याचा उपयोग नाही. आता गंमत काय आहे, संसारामध्ये ज्या परीक्षेत आपण नापास झालो तीच परीक्षा पुन्हा देता येते, पण परमार्थामध्ये ज्या परीक्षेत आपण कुठल्याही परीक्षेत नापास झालो की पुन्हा बालवाडीत नेऊन बसवतात. विठ्ठला विठ्ठला पदार्थ शोधन करताना चूक झाली तर पुन्हा विवेकापासून सुरुवात आहे, पुन्हा श्रवणापासून सुरुवात आहे, पुन्हा आधी चला, पुन्हा वैराग्य तुमचं ढळलं काय बघा, इथून सगळी सुरुवात आपल्याला करावी लागते. त्यामुळे ज्ञानाच्या मार्गाने जाता येतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान होणं सोपं आहे. अतौक्तम मया राम यदि शुद्धेही चेतसी उपदेशोही प्रसरती तैल बिंदुरिवांभसी, असं योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगितलं. अंतःकरण जर शुद्ध असेल, अतौक्तम मया राम यदि शुद्धेही चेत, चित्त जर शुद्ध असेल तर उपदेशोही प्रसरती. किती उपदेश? तैल बिंदू इव अंभसी, तेलाचा थेंब पाण्यावर टाकल्याबरोबर तो जसा तवंग रूपानं सगळीकडे पसरून जातो, तसं अंतःकरण जर शुद्ध असेल तर उपदेशाचा थेंब पडला तरी तो सबंध जीवन व्यापून टाकत असतो. आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर विवेकातून वैराग्य, विवेक सोपा नाही, विवेकातून पुढे जाऊन वैराग्य सोपं नाही, वैराग्य वाटतं तेवढं सोपं नाही. नव्हे वैराग्य सोपा रे, नाही बाबा आपल्याला वाटतं वैराग्य सोपं आहे, काही नाही हो, वैराग्य म्हणजे काय असं नसतं. आम्हाला आमच्या ठिकाणी प्राप्त होणारं वैराग्य किंवा आम्ही ज्याला वैराग्य म्हणतो ते वैराग्य कारण परत्वे निर्माण झालेलं असतं, आणि त्या कारणाची निवृत्ती झाली की वैराग्याची निवृत्ती होऊन जाते. ते टिकणारं वैराग्य नाही आहे. कारण संपलं, वैराग्य संपलं. आपल्याकडे सांगतात पहा, स्मशान वैराग्य, मैथून वैराग्य, ते वेगवेगळे प्रकार सांगितलेत त्याच्यामध्ये. ते स्मशानामध्ये मनुष्य जातो एखाद्याला पोचवायला, तिथं ते वातावरणच इतकं उदासीन असतं, नको वाटतं तिथं बसायला. ते सगळे ते नातेवाईक रडत असतात, त्याला बांधून आणलेलं, ते सुतळ्यांनी गच्च आवळलेलं, त्याला ते अंगावर कोरं करकरीत वस्त्र, ती चिता रचलेली, ते काय त्याच्यामध्ये आनंद आहे. सगळं उदास करणारं वातावरण. लोकही गप्पा मारत तसेच असतात, काय नाही हो, काल एकत्रित होतो आम्ही, एकत्रित जेवलो, बघा ना आज कसं झालं. ती चर्चा चालू असते. त्याच्यानंतर त्याला अग्नी दिला जातो, त्याला त्याच्यावर श्रद्धांजलीची भाषणं होतात. तो अमुक होता, तमुक होता, चांगला, अर्थात तिथं कोणी वाईट म्हणत नाही, पण तरी तो चांगलाच होता, असंच आहे तसंच आहे, सगळंच बोलता. आणि त्या वेळेला आपल्याही मनामध्ये विचार येतो, काय माणसाचं जीवन आहे बघा ना, आळवावरचं पाणी, हो पाण्यावरचा बुडबुडा, हो क्षणात आहे क्षणात नाही. काल हा होता ना आज नाही, उद्या आज मी आहे उद्या मी नसेन, कदाचित मलाही उद्या इथंच यायचंय. काय सांगता येतं माणसाचं आयुष्य? क्षणभंगूर नाही भरवसा, प्रमाणे अशी आठवतात. क्षणभंगूर नाही भरवसा, काय माणसाचं आयुष्य, काही नाही, पाण्यावरचा बुडबुडा आहे, काही खरं नाही बाबा, उद्या कदाचित आपल्यालाही मरावं लागेल, मग सावध झालं पाहिजे. मग काही नाही, तो तिथं ती चिता जळत असते धाडधाड, आणि तो तिथं त्याच्या बाजूला बसून विषण्ण मनाने त्या चितेकडे बघत संकल्प करतो, काही नाही बस आता इथून घरी गेलं की ज्ञानेश्वरीन गाथा, बस संपलं. संकल्पच इतक्या पवित्र जागेवर आहे ना,
बस घरी जातो, थंडीचे दिवस असतात, बायको म्हणते अहो थंडीतून आलात, आंघोळीचं पाणी गरम केलंय, आंघोळ करून घ्या. गरम पाण्याने ती आंघोळ घालते, तो आत येतो, जेवायला अजून उशीर आहे, गरम गरम चहा देते, दूध देते म्हणून ती त्याला सांगते. कपभर चहा त्याच्या हातात येतो, त्या कपभर चहामध्ये ज्ञानेश्वरीन गाथा तळाला कुठं जातो, तो चहा संपल्यावरही हाताला लागत नाही. त्या ठिकाणी निर्माण झालेलं वैराग्य, ठिकाण सोडून बाहेर आलो की ते वैराग्य सोडून गेलं. काय त्या वैराग्याला अर्थ आहे मला सांगा ना. त्या विवेका अरे बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. बिभत्स विषय पाहिल्यानंतर कुणाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होणार नाही सांगा. घाणेरडा विषय बघितला की त्याज्यतेची भावना निर्माण होणं, एवढ्यालाच जर वैराग्य म्हणायचं असेल तर आपण सगळेच एका अर्थानं विरक्त आहोत. विठ्ठला त्यामुळे विवेक सोपा नाही. विवेक श्रवणे खरपुसे व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. सामान्याचं काम नाही हे, बुद्ध्याधिकांचे भोगसे जाती ज्ञानोबराय बोलता. अरे ते विवेक अवघड आहे महाराज, सोपा नाही. त्याच्यातून वैराग्य तेही अजून अवघड. तेही वैराग्य साधं सहज निर्माण होत नाही तो विवेक, आणि त्या विवेकातून प्राप्त होणारं वैराग्य. म्हणून सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जाय. विवेक संतांच्या ठिकाणी असणारं वैराग्य विवेकातून उत्पन्न होतं म्हणून त्यांना सोडून जात नाही. निजेलियाजी उपासती वैराग्य का, ते वैराग्य झोपलेल्याला सुद्धा तिथे आहे, त्याच्या बरोबरीने. वितरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा तो अघवियाची भूमिका सवे चाले ज्ञानोबराय बोलतात. तसं तो सगळ्या भूमिकांमध्ये तो विवेक त्यांच्या बरोबर राहतो. कारण का, संतांचा विवेक हा संतांचा वैराग्य हे विवेकातून निर्माण झालेला असतो, आणि तो विवेक संतांच्या कृपेमुळे प्राप्त होतो. संत तेथ विवेका असणे चंद्र तेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका असणे की जे. संतांना विवेक तो ते नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते. आणि ते ज्ञानोबा आपल्याला चंद्र तेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका असणे की जे म्हणणं काय. आणि नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते विवेकपाद पस्यैव भोग मोक्ष फले स्मृतो असं चिंतन आहे योग वासिष्ठामध्ये, की त्या विवेकानं आपल्याला भोग आणि मोक्ष प्राप्त होतात. पुढचा विचार सोडून द्या. पण तो विवेक निर्माण होणं, विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधिषट संपत्ती, त्याच्यातून पुढं मुमुक्षा, त्याच्यातून पुढं श्रवण, त्याच्यातून पुढं मनन, त्याच्यातून पुढं निधिध्यासन, हा मार्ग सगळ्यांकरता कुठं सोपा आहे महाराज? सगळ्यांकरता नाही, सगळ्यांकरता नाही. कर्म सगळ्यांकरता आहे, कर्म सहज आहे, याच्याबद्दल वाद नाही. कर्म सहज आहे. सहजम कर्म कौंतेय. सहज, सहज शब्दाचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये जन्मना एवं उत्पन्नम असाच अर्थ केला. जे जन्माबरोबर प्राप्त होतं ते सहज. अरे कर्म सगळ्यांना जन्माबरोबर प्राप्त होतं. त्याच्याकरता कुणाला का हातपाय हलवण्याकरता कुणाला ट्युशन लावावी लागली? भूक लागल्यावर रडावं याच्याकरता बालकाला शिकवणी लावावी लागते काय? पोट भरल्यावर हसावं याच्याकरता आई शिकवते काय? काही नाही, हे सहज आहे, आपल्या जन्माबरोबर आपल्याला प्राप्त झालेलं. कर्म आम्हाला जन्माबरोबर मिळालं पण ते धन्यता करून देत नाही. मी साधनेचा विवेक सांगतोय बरं का. 3 विवेक आहेत या अभंगामध्ये, निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितले. एक साधनेचा विवेक, एक रूपाचा विवेक आणि एक नामाचा विवेक. 3 विवेक तुकोबाराय सांगतात, जे सनकादिकांनी मांडलेत आणि केलेलेत. आणि त्या दृष्टीने थोडासा विचार करतो. कर्म आम्हाला साधन आहे, ते सहजही आहे, पण ते आमच्या जीवनाची धन्यता करून देत नाही. ज्ञान आमच्या जीवनाची धन्यता करून देतं, पण ते सहज नाही. मग विवेक करताना मग योगाकडे चला. आता योगाचं तर काय बोलायचं काम, योगाचं काहीच खरं नाही. काय आम्हाला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार इथपर्यंत जाणं म्हणजे जीव जातो. यम नियम आसन करावेत कुणी, प्रत्याहार करावा कुणी, धारणा करावी कुणी, हे कुणी करावं, हे आमचं कामच नाही. एखाद्याला म्हटलं अरे तू जरा साधना कर, कुंडलिनी जागी कर, तो म्हणाला कशाची कुंडलिनी जागी होते महाराज, 2 तास कीर्तनात जागा राहत नाही मी. कशाचं कीर्त, माझं कुंडलीने जागी होणार माझ्या जीवनात, ते आपलं काम आहे काय? नोकरी करणारी प्रापंचिक माणसं आम्ही, हे आम्हाला सांगता काय साधन? हे जमत नाही. योग सोपा नाही, त्याच्याकरता अनेक प्रमाण देता येतील, सोडून द्या. विवेक करताना ही सगळी साधन परंपरा आहे, पण याच्यातलं कोणतं साधन नेमकं आमचं आहे याचा विवेक आपल्याला करता आला पाहिजे. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी
पण परिणाम काय झाला? अधिकाची परी दुःखाची आहे. सगळं दुःखच आमच्या वाट्याला आलं. एक साधन केलं ते मोडलं, दुसरं केलं ते मोडलं, तिसरं केलं ते मोडलं. बरं, माणसाच्या स्वभावाची गंमत अशी आहे महाराज, एका साधनामध्ये त्याची प्रवृत्ती झाली की ते साधन करताना त्याला दुसरी साधनं जास्त आकर्षक वाटायला लागतात. बरं, हे फक्त परमार्थाच्याच बाबतीत आहे असं नाही, हे जीवनात सगळीकडे हेच चित्र आहे. मनुष्य जे साधन निवडतो ते साधन निवडलं, ते साधन करताना त्याला बाकीची साधनं जास्त चांगली वाटतात. कर्म करताना ज्ञान बरं वाटतं, ज्ञान करताना योग बरा वाटतो, योग करताना भक्ती बरी वाटते, भक्ती करताना पुन्हा ज्ञान बरं वाटायला लागतं. एक नाही महाराज. म्हणून या सर्व साधनांचा विचार करून सनकादिकांनी त्याचा विवेक केला. कारण याच्यापैकी कोणतंही साधन सर्वांना उपयुक्त ठरेल असं नाही. लक्षात ठेवा. एक स्पष्ट थोडंसं बोलून जातो, ऐका. मानवी जीवनाची ही शोकांतिका आहे बरं का. मी स्पष्ट बोलतो, मी शोकांतिकाच म्हणतो याला. मानवी जीवनाची ही शोकांतिका आहे की माणसाच्या जीवनातला बहुतांश कालावधी आपल्या योग्यतेचं साधन कोणतं हे ठरवण्यामध्ये जातो. बहुतांश कालावधी. म्हणून मी शोकांतिका म्हणतो. माणसाच्या जीवनाचा बहुतांश कालावधी साधन कोणतं करावं हे ठरवण्यामध्ये जातो. आणि ज्या वेळेला योग्य साधन त्याच्या हाताला लागतं त्यावेळेला त्याचं आयुष्य संपून जातं. विठ्ठला त्यामुळे सनकादिकांनी केलेल्या 3 विवेकाचा विचार आपल्याला या अभंगामध्ये करता येऊ शकतो. एक आहे साधनेचा विचार. साधनेचा विचार करत असताना निवृत्तीनाथ महाराजांनी जो विचार पहिल्यांदा आपल्याला सांगितला तोच महत्त्वाचा आहे. सगळ्या जीवाला जे मुक्त करू शकतं, सगळ्या जीवाकरता जे योग्य असू शकतं तेच साधन आपण निवडलं पाहिजे. हा झाला साधनातला विवेक. पहिल्या चरणामध्ये साधनातला विवेक, दुसऱ्या चरणामधले रूपातला विवेक आणि तिसऱ्या चरणामध्ये नामाचा विवेक. विठ्ठला हा विवेक सनकादिकांनी केला. म्हणून सगळ्याच संतांनी सनकादिकांना प्रार्थना करून सांगितलं, बाबा तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आता पुढचे जरा काय पाठभेद आहेत मला माहीत नाही, पण भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा पंढरीचा असे दोन्ही पाठ म्हटले जातात बरं का. सोहळ्यामध्ये, माऊलीच्या सोहळ्यामध्ये हे दोन्ही पाठ ऐकू येतात. विनवा वैकुंठीचा राणा हाही पाठ ऐकू येतो, विनवा पंढरीचा राणा हाही पाठ ऐकू येतो. पण पंढरीचा राणा विनवा असं म्हणल्याने आपल्याला अजून थोडं जवळ जात आहेत, अजून त्याच्यापेक्षा अजून पुढे जात. त्यांनी विवेक केला ना, सनकादिकांनी विवेक करून जी साधना आपण केली तीच जगाला सांगितली. सनकादिकांनी विवेक करून ज्या पांडुरंगाची उपासना केली तीच उपासना सनकादिकांनी विवेकाने जगाला सांगितली. म्हणून साधनेचा विवेक करत असताना त्याचं जनाचं तारकत्व लक्षात घ्या. रूपाचा विवेक करताना निवृत्तीनाथ महाराज जो विचार सांगतात तो त्याच्याही पुढचा आहे. रूपाचा विवेक करताना काय बघावं, त्याचा सगुण आणि निर्गुण हा जो भेद नेहमी केला जातो त्या भेदाचा निराश ज्या रूपामध्ये होतो ते रूप बघितलं पाहिजे. हा रूपाचा विवेक झाला. रूपाचा विचार करताना असं रूप पहा की जे सगुण निर्गुणाचं ऐक्य आहे. काही संप्रदाय, काही परंपरा फक्त सगुणच मानतात. द्वैत परंपरा बहुतेक सगळ्या सगुण मानणाऱ्या आहेत. योगशास्त्रीय परंपरा ही निर्गुण मानणारी आहे. पण आपला वारकरी संप्रदाय सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य करणार आहे. द्वेवाव ब्रह्मण रूपे मूर्तंच अमूर्तंच. मूर्त आणि अमूर्त या दोन्ही पद्धतीनं आपल्याला परमात्म्याचा विचार करता येऊ शकतो. रूप पाहताना असं पहा, ते सगुण आणि निर्गुण या दोन्हीचं ऐक्य असलं पाहिजे. परमात्मा पंढरीनाथाकडे बघत असताना तो निर्गुण निराकारही आहे, तो सगुण साकारही आहे. निर्गुण निराकारत्व त्याचं पाहत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याला परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम असं म्हटलंय. सगळ्यात चरणाच्या शेवटी आचार्यांनी त्याला परब्रह्म लिंग म्हटलंय. ते परब्रह्मच आहे. परमात्मा पंढरीनाथ म्हणजे दुसरं कोणी नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही. रामचंद्र प्रभू म्हणजे दुसरं कोणी नाही. रामचंद्र प्रभू म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. तुकोबाराय तर म्हणतात, जो पंढरीनाथाला ब्रह्म समजत नाही त्याचं तोंड सुद्धा माणसाने बघू नये. त्याचं तोंड सुद्धा, महाभारताने असंच म्हटलंय,
भगवान श्रीकृष्णाच्या संबंधामध्ये बोलताना महाभारताने असं चिंतन केलंय. महाभारत भगवान श्रीकृष्णाच्या संबंधामध्ये असं म्हणतं, न भूतसंघ संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ति भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मार्त विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानम आचरेत. भगवान श्रीकृष्णाचा देह जो पंचभौतिक समजतो, भगवान श्रीकृष्णच म्हणतात अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम. अरे तनुमाश्रितम तो मूढ आहे हे भगवानच बोलतात. पण असा जर कोणी भगवान श्रीकृष्णाला माणूस म्हणून समजत असेल, स सर्वस्मात् बहिष्कार्य हा श्रौत स्मार्त विधानता, त्याला श्रौत आणि स्मार्त दोन्ही कर्माचा अधिकार नाही, त्याला त्या कर्मातून बहिष्कृत करावं. आणि असा मनुष्य जर समोरून आलाच आणि त्याचं तोंड जर आपल्याला बघावं लागलं तर अंगावरच्या कपड्या सकट आंघोळ करावी. जो भगवान श्रीकृष्णाला माणूस समजतो त्या, जो परमात्मा पंढरीनाथाला माणूस समजतो त्याचं तोंड बघू नये म्हणणं काय, आणि त्याचं तोंड बघितल्यावर सचैल स्नान करावं म्हणणं काय, काय फरक पडतो महाराज. परमात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. हो, गोपिकांनी त्याच्याकडे बघितलं, परमात्मा गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी कोण, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे, हे गोपिका बोलते. त्या गोपाळा माझी माणूस खेळे म्हणत नाही, त्या गोपाळा माझी आणखीन एक गोपाळ खेळे म्हणत नाही, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे असं वर्णन. ब्रह्म खेळे ते गोकुळातलं वर्णन करतात ना. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गो धुली धुसरी तांगो नृत्यती वेदांत सिद्धांता. परब्रह्म निष्काम ते सुख आसनी शयने हरी सुख. योग्यांना दुर्लभ, योगिया दुर्लभ तो म्या देखील. कितीतरी निष्काम निश्चळ अशा विठ्ठलावर विश्वास. इथेही चिंतन करून पहा, प्रत्येक अनेक ठिकाणी आपल्याला तसे संदर्भ सापडतात. हा परमात्मा निर्गुणही आहे, हा परमात्मा सगुणही आहे. प्रमाण आपल्याला कितीतरी देता येतील. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली. हो, ज्ञानोबारांनी तर प्रश्नच उपस्थित केलाय, देवा तुला सगुण म्हणायचं का निर्गुण रे? सगुण म्हणायचं का निर्गुण? तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंद रे,
निर्गुण, सगुण निर्गुण प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देताना ज्ञानोबारांनी सांगितलं सगुण निर्गुण एक गोविंदुरे. मला गंमत इथेच वाटते. ज्ञानोबारांनी प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं, याच्यामध्ये काही आहेच आहे, त्याच्यात तर गंमत आहेच आहे, परंतु उत्तर देताना ज्ञानोबारांनी केलेला दाखवलेला विवेक मला सांगायचा आहे. सगुण निर्गुण एक म्हणून त्या दोघांना एकरूप करताना सगुणात आणलं का निर्गुणात आणलं? परत सगुण निर्गुण एक हे मान्य, पण त्यांचं एकत्रीकरण करताना त्यांना सगुणात आणलं का निर्गुणात ठेवलं तर काय बिघडलं असतं? सगुण निर्गुण एक ब्रह्मरे म्हटलं असतं तर काय बिघडलं काय असतं? पण सगुण निर्गुण एक गोविंदुरे म्हणजे आणावं लागतं तर ते पुन्हा सगुणातच आणावं लागतं. मग सगुणात जर आणायचं असेल, म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी रूपाचा विवेक करताना दुसऱ्या चरणामध्ये तीच भूमिका बोलून दाखवली आहे. पण सगुण आणि निर्गुण या भेदामध्ये अडकण्यापेक्षा या भेदाचा निराश करणारा जे रूप असतं ते रूप स्वीकारणं हा सनकादिकांचा विवेक आहे. विठ्ठला या विवेकाकरता म्हणून द्वैताची पै शाखा तोडी आली. हे द्वैत मी सगुण निर्गुण घेतो बरं का, आता अर्थाच्या दृष्टीने. सगुण निर्गुण या द्वैताची शाखा तोडी आली असं रूप आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. हा रूपाचा विवेक झाला. साधनेचा विवेक करताना ते जनाची तारक पाहिजे तर तो साधनेचा विवेक झाला. कारण रूप सगळीच रूप चांगली येतो नाही कोण म्हणतं. बरं, सगळीच रूप चांगली आहेत का? कारण सगळीच रूप या जगात कुणाला ना कुणाला आवडतातच ना. जगात कुणालाही न आवडणारं रूप अजून देवांनी निर्माणच केलेलं नाही. आपण विचार करून पहा, कुणालाही न आवडणारं रूप या जगतामध्ये नाही. किती काळ असू द्या आणि किती गोर चिट्ट असू द्या, कुणाला ना कुणाला तरी आवडतच ना. गंमत म्हणून मी उदाहरण सांगत असतो. त्या बिरबलाला एकदा भाष्याने असं सांगितलं की बिरबल आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये. बिरबलाने दुसऱ्या दिवशी काळं कुळकुळीत, बाहेरून हाडं मोजून घ्यावं इतकं किडकिडीत, नाक गळत आहे, कानातून घाण आहे, डोळ्यामध्ये घाण साचली आहे, कानातून पू वाहतोय, नाक गळत आहे, दुपट्याला अंगाला घाणेरडा वास येतो आहे, असं मूल उचललं आणि बादशहाच्या मांडीवर ठेवलं. बादशाह म्हणाल उचल, हे कशाला आणून ठेवलं? तर म्हणाल महाराज तुम्ही काल सांगितलं होतं मला आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मूल घेऊन ये. बादशाह म्हणाला अरे हे मूल बघ, काळं कुळकुळीत, अंगाची घाण येते, किडकिडीत आहे, हडकुळं झालेलं आहे, सगळ्या अंगाला दुर्गंध येतोय त्याचा, ह्याला कोण चांगलं म्हणेल? बिरबलांनी सांगितलं तुम्ही याच्या आईला विचारून पहा जगात सुंदर कोण आहे. जगतामध्ये कुणालाही न आवडणारं रूप अजून देवांनी निर्माण केलं नाही. सगळीच रूप सुंदर आहेत, पण सगळ्या रूपांचा ज्याच्यामध्ये समन्वय होतं ते रूप वेगळंच आहे. ऐका, मी थोडं एक वेगळ्या युक्तिवादानं फक्त बोलून जातो. फक्त थोडा वेगळा युक्तिवाद काय आहे? परमात्म्याच्या रूपाचं सौंदर्य हे अलौकिक आहे, अद्वितीय आहे, त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही, हा भाग वेगळा. परंतु मी साधं सरळ बोलतो, उदाहरणाने बोलतो. मला सांगा, एखाद्या मनुष्यानं आपली सावली पकडण्याचा प्रयत्न केला तर सावली त्याच्या हाताला लागते का? काय होतं, सावली पकडायला मनुष्य सावलीच्या मागे 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 जाईल तर सावली पुढे पुढे धावेल. काय होतं, सावली तर हाताला लागत नाही, सावली हाताला लागत नाही, पण सूर्याला विनमुख झाल्याचं पाप लागतं. मनुष्य आपल्या छायेला पकडण्याचा प्रयत्न करेल तर ती सावली त्याच्या हाताला यायची नाही, पण सूर्याला विनमुख झाल्याचं पाप लागेल. मग त्याने काय करावं? सूर्याला सन्मुख व्हावं, सावली मागे मागे येते. तसं परमात्म्याचं सुंदर रूप सोडून बाकीच्या रूपाच्या मागे धावण्यामागे कोणत्याही रूपाचं समाधान तर लाभत नाहीच, पण परमात्म्याला विनमुख झाल्याचं पाप लागतं. मग त्याच्यापेक्षा काय करावं? परमात्म्याच्या रूपाकडे आकर्षित यावं, बाकीचं सौंदर्य आपल्या मागे चालत येत असतं. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे सर्व रूपांचा समन्वय कशामध्ये होतो? म्हणून तर भगवंतानी ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे हे जे म्हटलंय ज्ञानोबारांनी ते तेवढ्या करताच आहे. कारण असं आहे, काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य, काळ्या रंगाचं वैशिष्ट्य काय? काळा रंग हा असा रंग आहे की दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही.
काळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं, दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही. बाकीचे रंग असे नाहीत, ते दुसऱ्या रंगाला सामावून घेतात, पण काळा रंग दुसऱ्या रंगाला असा सामावून घेतो की पुन्हा डोकं वर काढू देत नाही. त्याच्यामुळे रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये, रामचंद्र प्रभूंच्या चरित्राला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व लक्ष्मणाच्या त्यागालाही आहे, तेवढंच महत्त्व भरताच्या त्यागालाही आहे. एवढंच नाही, रामचंद्र प्रभूंच्या रामायणामध्ये रावणालाही तेवढंच महत्त्व आहे. रावण काढून टाकला तर रामायणामध्ये काही नाही. सुग्रीवालाही तेवढंच महत्त्व आहे, मारुतीरायाचा तर प्रश्नच नाही आहे. जांबुवंतालाही तेवढंच महत्त्व, अनेकांना राक्षसांनाही तेवढंच महत्त्व, संतांनाही तेवढंच महत्त्व, देवालाही तेवढंच महत्त्व, देवाच्या भावंडांनाही तेवढंच महत्त्व. रामायणामध्ये सगळ्याच चरित्रांना तेवढं महत्त्व आहे. पण भागवतामध्ये, महाभारतामध्ये एक कृष्ण, बाकी कुणाला वर येऊ देणं त्याला माहितीच नाही, काळा रंग. रामचंद्र प्रभूंचा रंग निळा आहे ना, ते सगळ्यांनाच सामावून घेतात, आपल्या बरोबरीनं बसवून घेतात. पण भगवान श्रीकृष्णाचा असं नाही, काळा रंग असल्यामुळे दुसऱ्या कुणाच्या चरित्राला वरच येऊ दिलं नाही बाबा. आणि म्हणून हा रंग असा असल्यामुळे, हे रूप असं असल्यामुळे या रूपाचा विवेक सनकादिकांनी केला. ते दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं. ते रूप ओळले पंढरीसी देखा, ते रूप ओळले पंढरीस देखा, ते रूप ओळले पंढरीस देखा, ते रूप ओळले पंढरीस देखा. पंढरीसी देखा, द्वैताची पै शाखा तोडियली. हा रूप विवेक आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. विठ्ठलराज हे सुलभ नाम, इथं नामाचा विवेक करत असताना त्याचं सुलभत्व लक्षात घेतलं पाहिजे. रूपाचा विवेक करत असताना काय लक्षात घेतलं पाहिजे, साधनेचा विवेक करत असताना काय लक्षात घेतलं पाहिजे, याचा विचार आपण करा. नामाचा विवेक करताना काय केलं पाहिजे, त्याचं नाम हे त्या व्यक्तीचं प्रतिबिंब असता उपयोगी नाही, ते त्याचं बिंब असलं पाहिजे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, पांडुरंगाचं वर्णन आहे. आपण जर पंढरपूरला आला असाल नाही, आला आहात तर, आला असाल म्हणजे मी वेगळ्या अर्थाने म्हणतो, आला आहात, पण आल्यानंतर मंदिरात गाभाऱ्यात गेल्यानंतर पांडुरंगाच्या मूर्तीच्या वर जर आपण बघितलं तर हे चरण लिहिलेलं आहे, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. हे निवृत्तीनाथ महाराजांचं वचन वर कोरलेलं आहे. अर्थात वर बघायला फुरसत मिळाली तर. इथं दर्शन घेईपर्यंत पुढच्या भिंतीवर आपण कधी आपटलेलो असतो आपलं आपल्याला कळत नाही. कधी वर बघायचं, कधी आम्हाला ते दिसायचं, पण वर असं लिहिलेलं आहे, उगवले बिंब. कारण परमात्मा पंढरीनाथ हे प्रतिबिंब नाही, ते बिंब आहे. बिंब वेगळं, प्रतिबिंब वेगळं, त्याचा विचार करण्याचं कारण नाही. हां, काय आहे, ते बिंब आहे, ते सगुण रूपाला आलेलं असलं तरी त्याचं बिंबत्व निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलंय. याचा अर्थ त्याला बिंब प्रतिबिंबात आणणं किंवा न आणणं हा हेतू नाही,
त्याला कोणती उपाधी लागत नाही हे सांगण्यात हेतू आहे. कारण उपाधी लागल्याशिवाय भेद निर्माण होत नाही. कोणताही भेद औपाधिक असतो. उपाधी आली तरच भेद. बिंब आणि प्रतिबिंब हा भेद कधी निर्माण होईल हो? बिंब आणि प्रतिबिंब हा भेद कधी निर्माण होईल? मध्ये आरसा नावाची उपाधी आली तरच निर्माण होईल की नाही? मध्ये आरसाच नाही तर बिंब प्रतिबिंब कसं निर्माण होईल? मध्ये उपाधी यावी लागते. मग उपाधी मध्ये आल्यानंतर बरं कसं असतं ते? मनुष्य बघतो बिंबाकडे, बघतो. आम्हाला जर गंध लावायचा असेल तर आरशामध्ये बघतो. बघतो कुणाकडे? प्रतिबिंबाकडे. आणि लावतो कुणाला? बिंबाला. का? आता त्याची कारणं आपल्याला वेगवेगळी आहेत. ते बिंब प्रतिबिंब वादामध्ये मला जाण्याचं आत्ता कारण नाही. पण बिंबामध्ये काय आहे आणि प्रतिबिंबामध्ये काय आहे? बिंब हे मी आहे, याची प्रतिबिंब अनंत असू शकतात, पण बिंब एकच आहे. माणसाच्या अवतीभोवती जर 10 आरसे ठेवले तर 10 आरशामध्ये अनंत प्रतिमा दिसतात. अनंत प्रतिमा. परंतु अनंत प्रतिमा दिसल्या तरी त्या कोणत्या बिंबात? ते बिंब किती आहेत? बिंब अनंत आहेत म्हणून प्रतिमा अनंत आहेत काय? बिंब एकच आहे. प्रतिमा त्याच्या अनंत दिसू शकतील, प्रतिबिंब हजारो निर्माण होऊ शकतील, पण बिंब एकच असतं. उगवले बिंब, अरे ते एकच आहे. परंतु त्याचं नाव, त्याचं रूप काही जरी बघितलं तरी आम्हाला ते प्रतिबिंब. तुमचं आमचं नाव हे आमचं प्रतिबिंब आहे हो, आमचं बिंब नाही आहे. कारण नाम आणि नामीचा भेद आहे ना. बिंब आणि प्रतिबिंबामध्ये भेद मानला जातो, कल्पित का असे ना. तो कल्पित का असे ना, पण भेद मानावा लागतो तरच बिंब प्रतिबिंब व्यवहार होऊ शकतो. बिंब प्रतिबिंबामध्ये व्यवहार होईल कधी होईल? जर आम्हाला त्याला बघून मला मानायचं, त्याच्याकडे बघून माझ्या कपाळाला गंध लावायचा आहे. मध्ये आरसा नावाची उपाधी आल्यामुळे ते झाला भेद निर्माण. कल्पित का असे ना, पण तो भेद आहे. उपाधीच्या नाशामध्ये आपल्याला त्या भेदाचाही नाश मानावा लागतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु हे जरी सगळं असलं तरी जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत सोपाधिक भ्रम राहणारच आहे की नाही? जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत तो भ्रम राहणारच आहे. आणि तो भ्रम काय असतं? एक लक्षात घ्या वेदांताचा नियम. कोणताही भ्रम भ्रम म्हणून कळाला तर तो भ्रम नसतो. असं आहे. भ्रम जर भ्रम म्हणून कळाला तर तो भ्रम नाही. भ्रम हा आम्हाला सत्यत्वानं प्रतीतीला आला तरच त्याला भ्रम मानता येऊ शकतो. त्यामुळे बिंब प्रतिबिंबामध्ये काय आहे? प्रतिबिंबाचं दर्शन आहे पण तिथं जाणीव नाही, आणि बिंबाची जाणीव आहे पण बिंबाचं दर्शन नाही. तसं जर पांडुरंगरायाकडे बघितलं तर पंढरीनाथाचं रूप, पंढरीनाथाचं नाम हे त्याचं बिंबच आहे. नामनामीचा अभेद आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. विठोबाचं नामही सत्य आहे आणि सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, परमात्मा ही सत्य आहे. त्यामुळे नामाचा विवेक करत असताना जे नाम नामीचं वाचक आहे तिथं विवेक करू नका, त्याला सत्य मानू नका. जे नाम त्याचं स्वरूप आहे त्याचा विवेक केला पाहिजे. म्हणून सनकादिक आम्हाला जो विवेक सांगतात तो या 3 पद्धतीचा आहे. विचार जो सांगतात तो या 3 पद्धतीचा आहे. नामाचा विचार काय करायचा, रूपाचा विचार काय करायचा आणि साधनेचा विचार काय करायचा. विठ्ठल साधना म्हणून विचार कराल तर त्याला जनाचं तारकत्व लागतं. त्याच्या रूपाचा विचार कराल तर सगुण निर्गुणाचा भेद तिथं मिटला पाहिजे. आणि त्याच्या नामाचा विचार कराल तर ते नाम त्याचं बिंबच असलं पाहिजे. असा विवेक सनकादिकांनी आम्हाला केला. बरं, या तिन्हीचाही उपयोग काय? आता मला थोडंसं स्पष्ट बोलून पुढे जातो. अभंगाचा सरळ अर्थ सांगून पुढे जातो. यात नाम घेतलं, त्याचं रूपाचं दर्शन घेतलं, त्याची साधना केली, परिणाम काय झाला? परिणाम एकच आहे, द्वैताची पै शाखा तोडीली. हा त्याचा परिणाम. द्वैताची शाखा, आमच्या जीवनातलं द्वैत सर्व निवृत्त व्हावं, बस, दुसरं काही नाही. द्वैत जाण्याकरता द्वैत जाणं हे तर जीवनाचं ध्येय आहे ना. आज आपण पाहिलं ना प्रवचनामध्ये की आम्हाला स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायचीच नाहीये. स्वरूप आम्हाला नित्य प्राप्त आहे. माणसं म्हणतात आम्हाला मोक्ष मिळवायचा आहे. खोटी गोष्ट आहे होय. मोक्ष मिळवायचा ही खोटी गोष्ट आहे. मी अनेक वेळेला सांगतो, पुन्हा सांगतो, कोणी म्हणू द्यात की मला मोक्ष मिळवायचा आहे, समजून घ्या तो पारमार्थिकच नाही. माझं म्हणणं पटणार नाही. थोडं अजून वेगळं सांगतो, अजून धक्का थोडा. तुम्ही आता पारायण करता की नाही गाथ्याचं, या गाथ्याच्या पारायणाचं फल काय हो? ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही कराल, ज्ञानेश्वरीचा पारायणाचं फल काय? काय फल? नाही, परमात्मा भेटेल. खोटी गोष्ट आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, गाथा पारायणाच्या मंडपातच सांगतो की गाथ्याच्या पारायणाने देव भेटत नाही. जाहीर सांगतो, माझ्याकडे कसंही बघा तुम्ही.
रागाने बघा, द्वेषाने बघा, कसंही बघा, पण माझं विधान खरं आहे. मी खरं ते काय ते बोलतो. हे गाथ्याच्या पारायणाने वगैरे देव भेटत नसतो, या सगळ्या अंधश्रद्धा आहे, खोटी गोष्ट आहे. हे असं होत नसतं. मग करूच नाही की काय, केलं तर पाहिजे बाबा. केलं मग देवच भेटणार नाही तर करायचा कशा करतात, त्याचं उत्तर सांगतो. गाथ्याच्या पारायणाने देव भेटत नाही, भेटलेला देव कळणं हे गाथ्याच्या पारायणाचं फल. देव भेटणं हे गाथ्याच्या पारायणाचं फल नाही. अरे परमात्मा नित्य प्राप्त आहे आम्हाला. गाथा काय करते? गाथा आमच्या जीवनातलं सगळं जे मळभ आहे ते दूर करते. ज्ञानोबरायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर वारा आभाळची फेडी. सूर्यासमोर एखादा ढग येतो, त्या ढगानं सूर्य झाकला जातो, मग वारा येतो, वारा आला की तो ढग पुढे निघून जातो. वाऱ्यानं केलं काय? वाऱ्यानं पुन्हा सूर्य प्राप्त करून दिला नाही. सूर्य आपल्याला प्राप्त होताच, मध्ये जो ढग आला तो दूर करणं हे वाऱ्याचं काम आहे. लक्षात घ्या. तसं परमात्मा आम्हाला नित्य प्राप्त आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच सर्वांच्या हृदय देशी. आहेच ना परमात्मा हृदयामध्ये. राम असता सर्व सुख आहेच आहे, प्रश्नच नाहीये. परमात्मा सर्वांनाच नित्य प्राप्त आहे. कारण वेदांताचा मोक्ष हा प्राप्त करून घेण्याचा. अरे ज्याला प्राप्त करून घ्यावं लागतं त्याच्याकरता कर्म हे साधन आहे, त्याला ज्ञान हे साधन नाहीये. ज्ञान हे साधन जाणण्याकरता आहे, प्राप्त करून घेण्याकरता नाहीये. आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते जाणण्याकरता आम्हाला साधन करावं लागतं. म्हणून आम्हाला उपाधीचा नाश करणं हे आमचं काम आहे. आम्हाला तुकोबारायांचे शब्द काय आहेत? तुकोबाराय काय बोलतात? संतांचा विचार जर केला तर स्वये जनार्दनतेची झाले. स्वये जनार्दनतेची झाले. इथलं झाले हे क्रियापद खरंच आपल्याला काही क्रिया या दृष्टीनं लावायचंय काय? लावायचं नसतं. काही ते तसं लावायचं नसतं. ते क्रियापद म्हणून जरी वापरलेलं असलं तरी त्याच्या ठिकाणी काही कारकत्व असतं असं नाही, काही क्रिया त्याच्या ठिकाणी अपेक्षित असते असं नाही. मग त्यांनी ते करावं काय? स्वये जनार्दनतेची झाले म्हणजे ते होतेच. मग झालं काय? मध्ये काय गेलं? काही नाही. करोनिया नाश, उपाधीचा नाश व्हावा लागतो. उपाधीचा नाश झाला की बस सगळं संपलं. उपाधी गेली पाहिजे एवढंच अपेक्षित आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. उपाधीची निवृत्ती, आम्हाला स्वरूपाची प्राप्ती आहेच आहे. ज्या उपाधीमुळे प्राप्त झालेलं स्वरूप आमच्या ध्यानात येत नाही, आम्हाला कळत नाही, ती उपाधी दूर करणं एवढंच काम आहे. मग आम्हाला करायचंय काय? काहीच करायचं नाही. आपण कोणतंही साधन करा, वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत आपण कोणतंही साधन करा, त्याचा परिणाम काय? द्वैताची पै शाखा तोडीली एवढाच परिणाम. कोणती साधना कशा करता? तर ती द्वैत निवृत्ती करताच करावी लागते. तुम्ही कोणती साधना करा, अंतःकरण शुद्धी, कर्म ही साधना करून अंतःकरण शुद्धी कशा करता करून घ्यायची? कशा करता? कारण कोणतंही द्वैत हे शेवटी कल्पित आहे, मनानं स्वीकारलेलं आहे. म्हणून भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करताना सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि, याच्यामध्ये तू सुखदुःख समान कर म्हणजे तुला पाप लागणार नाही असं जे म्हटलंय, ते सुखदुःख समान करणं कुठं करायचं असतं? त्याला ज्ञानोबारायांनी उत्तर दिले. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभही न धरावे कुठं? मना माझी. हे सगळं मनानंच निर्माण केलेलं असतं. म्हणून मनाने एकदा ते जाणलं, मनाने एकदा स्वीकारलं की द्वैताचा काही परिणाम होत नाही. मनोमात्रमिदं सर्वं यत्किंच सचराचरं मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. गौडपादाचार्यांनी कारिकेमध्ये म्हटलं. कारिका गौडपादाचार्य म्हणतात हे सगळं मनानं निर्माण केलेलं आहे, आणि मनानं निर्माण केलेलं असल्यामुळे एकदा मनाचं अमनीकरण झालं. मन मन म्हणून राहिलं नाही. मन मन म्हणून कधी राहत नाही. मनाचं मनपण कधी संपून जातं? त्याला एकच उपाय आहे, जेव्हा मन भगवत रूप होतं त्यावेळेला. नाते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. ज्ञानोबाराय काय चिंतन करतात ऐका. समुद्राची होऊन ठेले, नदीचं नदी पण कधी संपून जाईल? जी ज्या वेळेला समुद्र रूप होईल त्या वेळेला. तसं जीवाचं जीव पण कधी संपून जाईल? तो ब्रह्मरूप होईल त्या वेळेला. मनाचं मन पण कधी संपून जाईल? तो ब्रह्मरूप होईल त्या वेळेला. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. बस मन हे राम झाले. मन राम व्हायला पाहिजे.
जोपर्यंत मन राम होत नाही पुढचं काही चालत नाही. वैकुंठ अशी रंगनाथ गुरुजी म्हणत असत. ज्ञानोबराय म्हणतात मन हे राम झाले. आपल्या बाबतीत हे वरची मात्रा नाही फक्त. मन हराम झाले अशी आपली अवस्था गुरुजी सांगत असत नाही का. मन हराम झाले. पण ज्ञानोबराय म्हणतात मन हे राम झालं पाहिजे. एकदा मन राम झालं. अरे मन आत राम आहेच आहे. आपण आत्ताच बोलून आलो 9व्या अध्यायातलं प्रमाण. सर्वांच्या हृदय देशी आहेच आहे. मना राम आहेच आहे नाव. मनामध्ये परमात्मा आहेच आहे. आम्ही त्याला जाणत नाही. का जाणत नाही? मध्ये द्वैत आहे म्हणून जाणत नाही. आडपडदा आला तो त्याच्यामुळे. मग तो आडपडदा दूर करणं तेवढंच आपलं काम असतं. ते तिरोहित झालेलं असतं. वरचं जे आवरण असतं ते दूर करावं लागतं. आणि ज्ञानाचं काम, गाथ्याचं पारायणाचं काम तेच आहे. वरचं आवरण दूर करणं, दुसरं काही नाही. आप्तोक्तिम खननम तथोपरि शीलापाकर्षणम स्वीकृतिम निक्षेपसमपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति तद्वत् ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानादिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिवी. आचार्य बोलतात विवेक चूडामणीमध्ये, अरे एक जमिनीमध्ये ठेवलेलं धन हे नुसतं बाहेर ये असं म्हणल्यानं बाहेर येतं का? ते रात्री येतं म्हणतात बाहेर. येऊ का येऊ का म्हणतं म्हणे. खरं खोटं देव जाणे. आम्हाला तर कधी अनुभव नाही त्याचा, पण ते म्हणतं म्हणे. आणि आपण तसंच झोपलं तर निघून जातं म्हणे. जे काही असेल ते. पण ते असे मिळत नाही. मग त्याला काय लागतं? आप्तोक्ती लागते. आप्ताचं वचन लागतं. आप्त कोण? सदैव आणि पायाळा दिव्यांजन वय डोळा, तो आप्त त्या बाबतीतला. मग त्यांनी काय करावं ते आपल्याला सांगावं. इथं धन आहे बरं का. मग धन आहे म्हणून कळल्याबरोबर त्या जागेला जाऊन बाबा बाहेर ये असं म्हणून हात जोडून विनंती केली तर येईल काय? येत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? खननम खणावं लागतं. मग खणल्यानंतर आत मोठमोठ्या शिळा असतात, दगड असतात. शिलापाकर्षणम, त्याला ते शिलाचं अपकर्षण, त्या शिळा सगळ्या बाहेर काढाव्या लागतात. मग आतमध्ये ते हांडे सापडतात. मग हांडे दिसल्यानंतर हांडे बघितल्याबरोबर झालं का सगळं? नाही. मग तिथं काय करावं लागतं? निक्षेप समपेक्षते. निक्षेपाची अपेक्षा आहे त्याला. निक्षेप म्हणजे आत उतरून बाहेर काढणे. त्याला बाहेर काढण्याची अपेक्षा आहे. नाही बहिः शब्दैस्तु निर्गच्छति. नुसतं बाहेर ये या शब्दाने ते धन बाहेर येत नाही. तसं आत्मतत्व सुद्धा अशा माया आणि माया कार्याने झाकलं गेलेलं आहे. मग त्याला काय लागतं? कुणातरी गुरुचा उपदेश लागतो. तद्वत ब्रह्मविदोपदेश. ब्रह्मविद असणारा जो महात्मा, जे कोणी सद्गुरू, त्या सद्गुरूंचा उपदेश लागतो. मग तो उपदेश झाल्याबरोबर लगेच ब्रह्मज्ञान होतं काय? तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. एखाद्याच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत ब्रह्मविदोपदेश. मग त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या उपदेशाचं मनन करावं लागतं. मनन झाल्यानंतर त्याचं चिंतन करावं लागतं, ध्यान करावं लागतं. ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानादिभिर्लभ्यते. माया कार्य तिरोहितम. माया कार्याने तिरोहित झालेलं. माया कार्य दृश्य आहे सगळं. अदृश्य असणारं परमतत्व त्या दृश्य पदार्थाच्या खाली तिरोहित झालं. तिरोहित म्हणजे झाकलं गेलं. त्या झाकल्या गेलेल्या परमतत्वाला बाहेर काढण्याकरता न तत्वम दुर्युक्तिभिः, नुसती दुर्युक्ती करून कुतर्क करून ते परमतत्व बाहेर पडणार नाही. मग त्याच्याकरता संत महात्म्यांच्या शब्दाचा आपल्याला आश्रय करायला पाहिजे. त्याच्याकरता गाथ्याचं पारायण करायला पाहिजे. त्याच्याकरता ज्ञानेश्वरीचं पारायण करायला पाहिजे. ज्ञानेश्वरी काय करते? ज्याच्याने ते ब्रह्मतत्व तिरोहित झालेलं आहे. गाथ्याचं पारायण काय करतं? ज्या माया कार्यानं ते ब्रह्मतत्व तिरोहित झालेलं आहे ते सगळं माया आणि माया कार्य यांची निवृत्ती गाथा पारायण करतं. आणि मग ते झालं की द्वैताची पैशाखा तोडी येली असं फल त्याच्याने आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तुम्ही कोणती साधना करा, त्या साधनेचं फल काय? द्वैताची पैशाखा तोडी येली. आता निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हे सगळं जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते आमच्या सत्तेवर आम्हाला प्राप्त करून घेता येत नाही. प्रपंच आमच्या सत्तेवर आम्हाला कदाचित आनंदाचा नाहीच, पण त्यातल्या त्यात बरा करता येऊ शकतो. पण परमार्थात कुणीही स्वसत्तेनं काही करू शकत नाही. त्याच्याकरता गुरुकडे जा. सविज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत. बाकी कर्म आपल्या जोरावर आपल्याला करता येईल. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मण निर्वेद माया नास्ति अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ते गुरुकडे जा. ते याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी एक विचार फार महत्वाचा मांडला. आचार्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये, गुरुम एव हा एवकार घातला की नाही, त्या एवकारावर बोलत असताना आचार्यांनी असं म्हटलंय, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत.
गुरुकडेच जावं. तो भले शास्त्रज्ञ असेल, भले विद्वान असेल, किती ते ज्ञानही आपैसे येईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्राची येईल सर्वस्व हाता, परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, सर्वात्मका मजसी न होय भेटी. ज्ञानोबराय म्हणतात, ते सगळं जरी ज्ञान त्याला झालेलं असलं तरी ब्रह्मज्ञानाची उठाठेव त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं करायची नाही. तो किती मोठा विद्वान असला तरी त्याला गुरुकडेच जावं लागेल. उपनिषदावर भाष्य करताना गुरुम एव या एवकारावर भाष्य करताना आचार्य हे बोलतात, गुरुम त्यांनी तिकडंच गेलं पाहिजे, गुरुकडेच गेलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज सांगतात, सनकादिकांनी आम्हाला जो विवेक सांगितला त्या विवेकाचा परिणाम म्हणून उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, असं अद्वैत स्वयंभ असं हे जे बिंब उगवलं, उगवले म्हटलं बरं का, उगवले स्वयंभ असे दोन्ही शब्द आपण पहा. उगवलेही म्हटलं आणि स्वयंभही म्हटलं. आता त्याच्या अर्थाच्या ह्याच्यात मी जाणार नाही, परंतु हा त्याचा परिणाम निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितला. पण हे सगळं व्हायचं असेल तर त्याच्याकरता गुरुकृपा लागते. हे गुरूंनीच आपल्याला सांगावं लागतं आणि गुरूंनी सांगितल्याशिवाय हे वर्म, हे गुह्य आपल्याला कळत नसतं. महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये त्याचा निर्देश निवृत्तीचे गुंज सांगितलेलं आहे. आता हे गुरूंनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? उपासना मला जी सांगितली, नाम मला जे सांगितलं आणि रूप मला जे सांगितलं, त्याचा विचार निवृत्तीनाथ महाराजांनी या अभंगामध्ये केला. हे निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सगळ्या नाथ परंपरेमध्ये, आता थोडंसं आधुनिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर जंक्शन म्हणतात की नाही, जंक्शन. हां, तसं निवृत्तीनाथ महाराज हे जंक्शन आहे. शिवोपासना आणि विठ्ठलोपासना यांचं जंक्शन म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. लक्षात घ्या. कारण निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन. नाथ परंपरेमध्ये कृष्ण नाम कधी आलं? गहिनीनाथांनी म्हटलंय का की माझ्या गुरूंनी, माझ्या गोरक्षनाथांनी मला कृष्ण नाम दिलं म्हणून? शिवोपासनाच होती, पण निवृत्तीनाथ महाराजांपासून वारकरी संप्रदायामध्ये सुरू झाली ते कृष्ण नामाचं महात्म्य सुरू झालं. म्हणून निवृत्तीनाथ महाराज हे असा, आता हे शब्द मला खरं म्हणजे वापरायचे नाहीत, पण शुद्ध मराठी बोलल्याशिवाय कळत नाही म्हणून बोलावं लागतं. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा टर्निंग पॉईंट आहे. शुद्ध मराठीत बोलायचं, टर्निंग पॉईंट. तिथून सगळा वारकरी संप्रदाय एकदम सोपा होऊन गेला, एकदम सोपा. तोपर्यंत ही उपासना ही कठीणच होती, अधिकाऱ्यालाच ती प्राप्त झालेली होती. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथ महाराजांनी ते गुज सांगितलं. निवृत्तीनाथ महाराजांनी ते गुह्य ज्ञानोबरायांच्या हाती दिलं. निवृत्तीने दिधले माझे हाती, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मग ते गुह्य आपल्या हातामध्ये दिलं. ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रकट गुह्य बोले.
विश्व ब्रह्मची केले, ते प्रकट गुह्य ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोचवलं. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचं स्थान हे जरा वेगळं स्थान आहे. ते नाथ संप्रदायामध्येही वेगळं आणि वारकरी संप्रदायामध्येही वेगळं आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला ते आद्य गुरु म्हणून त्यांचा स्वीकार आपण केलेला आहे, आद्य संत म्हणून त्यांचा स्वीकार आपण केलेला आहे. आणि नाथ संप्रदायामध्ये तिथून सगळी कृष्ण नामाची परंपरा, कृष्ण उपासनेची परंपरा, कुळ हे पावन कृष्ण नामे, असं कृष्ण नामाची उपासना तिथून सुरू झाली. म्हणून साधनेच्या दृष्टीनं, नामाच्या दृष्टीनं आणि रूपाच्या दृष्टीनं तीन उपासना, तीन पद्धतीचा विवेक आपल्याला सनकादिकांनी सांगितला. आणि त्याच्याकरता म्हणून तीन शब्द आपल्याला या अभंगामध्ये विचारात घ्यावे लागतात. ते तिन्ही सांगतो आपल्याला. पहिल्या चरणामध्ये बोलत असताना निवृत्तीनाथ महाराजांनी दोन शब्द वापरले. विठ्ठलची एक शब्द आणि एक हा दुसरा शब्द. आणि मला जो पाठभेद माहिती होता त्या माहिती असणाऱ्या पाठभेदानुसार तेची रूप ओळले पंढरीची. तेची हा चकार मला पुन्हा तिथं अपेक्षित आहे. कारण का विठ्ठलची, तेची आणि एक हे तिन्ही शब्द खरं म्हटलं तर समान अर्थाचे. विठ्ठलची, आता निवृत्तीनाथ महाराजांनी हे गुह्य मला त्यांनी सांगितलं. निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, विठ्ठल शब्द वापरला. उपासना कुणाची? विठ्ठलाची. रूप कुणाचं बघायचं? विठ्ठलाचं. आणि नाम कुणाचं घ्यायचं? विठ्ठलाचं. त्याच्याकरता एकच. पण हे विठ्ठल किती आहेत? तो एकच आहे. विठ्ठलाची एक. एक म्हणल्यानंतर विठ्ठल म्हणायचं कारणच नव्हतं. विठ्ठल किती आहेत? एकच आहे. 100 विठ्ठल नाहीत. 100 असतात ते देव नसतात. आणि देव कधी 100 असू शकत नाही. देव किती असणार? एको देव हा सर्वभूतेषु गूढा. आपला तो एक जो 100 देव आम्ही मानतच नाही. वारकरी संप्रदाय 100 देवाची उपासनाच करत नाही. कुणबट कुळवाडी आन देव मांडी हे अज्ञानाचं प्रतीक आहे. हो, 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी येतो आन देव मांडी. आम्ही एक, वाटेल ते झालं तरी एक, काही जाणू नये पांडुरंगावीण पाविजेल शीण संदेहानी, काही दुसरं जाणायचंच नाही. म्हणून विठ्ठलची हा जो चकार वापरला, चकार काय करतो? अन्याची व्यावृत्ती करतो. आणि एक पद काय करतं? तेच काम करतं. एक म्हणण्यामध्ये अन्याची व्यावृत्ती आलीच की हो, आणि चकार म्हणण्यामध्ये अन्याची व्यावृत्ती आली. पण काय आहे? परब्रह्म एकच आहे, पण त्याला एक म्हणलं तरी सुद्धा ते चालत नाही, इतकं एक आहे. लक्षात घ्या, परब्रह्म एकच आहे, पण त्याला एक म्हणलेलंही चालत नाही, असं एक आहे. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, शब्दाचा सुद्धा स्पर्श त्याला चालत नाही, असं एक आहे. काय मी गंमत म्हणून सांगतो, जे एक असतं की नाही त्याला एक म्हणणं हा त्या एकाचा अपमानच असतो. मी उदाहरणानं सांगतो आपल्याला. जे एक असतं त्याला एक म्हणणं हा त्या एकाचा अपमान असतो. पटतं का पटत नाही बघा. एकाला एक म्हणलं तर काय अडचण आहे? जे एकच आहे त्याला एकच म्हणलं तर काय दोष काय लागला? आहेच आहे एक. मग आहेच आहे तर म्हणता हाच त्याचा अपमान आहे. एकाला एक म्हणणं हा त्याचा. उदाहरण सांगतो, जाऊ द्या. एखादा पाहुणा आपल्या घरी आला, आपण ओळख करून देतो. ओळख करून देता देता मुलाची ओळख झाली, मुलीची झाली, आई वडिलांची ओळख झाली. बायकोचा परिचय करून देताना आपण जर असा परिचय करून दिला, ही माझी एक बायको, ही माझी एक बायको. काही चुकलंय का? किती आहेत बायका? एकच आहे. मग एकीला एक म्हटलं तर काय दोष झाला? अडचण काय आली? एकच आहे ना. मग ही माझी एक बायको. बरं, एक म्हणून एकच म्हणा तरी काय फरक पडला सांगा ना. बायकोचा परिचय करून देताना ही माझी एक बायको असं म्हणलं तर बिघडलं काय? एकच आहे. मग एक असणाऱ्या बायकोला एक म्हणणं बिघडलं कुठं? अरे तो तिचा अपमान आहे. का अपमान आहे? कारण ही माझी एक बायको म्हणण्यामध्ये किती आहेत कुणाला माहिती? हा विकल्प निर्माण होईल की नाही तिच्या संबंधानं. म्हणून एकाला एक म्हणणं हा एकाचा अपमान असतो, हे लक्षात. विठ्ठलची म्हणायचं आणि एक म्हणायचं कशा करता? मी थोडा त्याचा विचार सांगतो, एक धावता विचार सांगतो त्या संबंधामध्ये. आम्हाला उपासना करायची ना, या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन आपल्याला सांगितलं. आपलं दैवत कोण आहे, आपण कुणाची उपासना करावी, कुणाचं नाम घ्यावं, कुणाचं रूप पाहावं, याचा विवेक निवृत्तीनाथ महाराजांनी सनकादिकांच्या नावानं आपल्याला सांगितला. सरळ अभंग जर बघितला तर त्याचा थोडा विचार सांगतो. विठ्ठलची आणि एक हे दोन्ही शब्द कशा करता वापरले तेवढ्या करता सांगतो.
काय आहे, आम्ही परमात्मा पंढरीनाथाची उपासना करावी, त्याचंच दर्शन घ्यावं. याज्ञवल्क्याने मैत्रेयीला उपदेश करताना काय सांगितलं? मैत्रेयी काय केलं पाहिजे? आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. मैत्रेयी आत्मा आपण पाहावा, आत्मा वारे द्रष्टव्य, मग श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. आचार्याने त्याच्यावर भाष्य करत असताना द्रष्टव्य हे वेगळं काढलंय, द्रष्टव्य हा वेगळं काढलंय, आणि श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य या साधनेचा परिणाम म्हणून आत्मा द्रष्टव्य असा अर्थ आचार्याने केला. पण विचार करून पहा, आपण त्या आत्म्याला आपण पाहावं, त्याचं श्रवण करावं, त्याचं मनन करावं, त्याचं निदिध्यासन करावं मैत्रेयी, असं याज्ञवल्क्याने उपनिषदामध्ये बायकोला सांगितलं. मोठी कथा आहे त्या संबंधामध्ये, सगळाच विचार सांगण्याचं कारण नाही, कथा सांगण्याचा हेतू नाही माझा. मुद्दा हा आहे की श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य याच्यामध्ये जो तव्य प्रत्यय लागतो हा दोन अर्थांनी संस्कृतामध्ये वापरला जातो. तव्य प्रत्यय एक विद्यार्थी वापरला जातो आणि दुसरा योग्यता या अर्थाने वापरला जातो. विद्यार्थ कसा वापरला जातो? आत्म्याचं श्रवण करा, आत्मा ऐका. ऐका हे काय झालं? हा विधी झाला. आम्ही आत्म्याचं श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे, आम्ही भजन ऐकलं पाहिजे. हे काय आहे? श्रवण. आम्ही प्रवचन ऐकलं पाहिजे, आम्ही विचार ऐकले पाहिजेत. काय? हा विधी झाला. कारण जोपर्यंत हे तत्वचिंतन आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्षाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. गुरुमुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण आपल्याला व्हावं लागेल. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. ज्ञानोबराय बोलतात की नाही, त्याचा परिणाम काय होईल? अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. तैसी स्वस्वप्नेसी माया निज सांडोनी धनंजया, सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. अद्वयानंदपणे जो चेईला, हा त्याचा परिणाम झाला. हे कशा करता मी आपल्याला सांगितलं? श्रवण. तुका म्हणे कानी ऐकिली मात, कानावर पडल्याबरोबर श्रवण झाल्याबरोबर जीवदशेचा नाश झाला श्रवणानच. म्हणून आत्मावारे श्रोतव्य हा विधी झाला. ऐका ऐका भाविकजन, ऐका ऐका. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐका ऐका तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. एकले दिजे एक वेळ दिजे, दोन्ही पाठ. अवधान एक वेळ दिजे, अवधान एकले दिजे, दोन्ही पाठ. हा विधी झाला. श्रवण हा विधी आहे. मग विधीमध्ये तो नियम विधी मानायचा का पूर्व विधी मानायचा का परिसंख्या विधी मानायचा हे नंतर त्याचं चिंतन. पण तो विधी आहे ही गोष्ट खरी. जसं तव्य प्रत्यय हा विधी या अर्थाने वापरला जातो तसा तव्य प्रत्यय योग्यता या अर्थाने वापरला जातो. योग्यता या अर्थाने म्हणजे काय? म्हणजे आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्य. श्रोतव्य म्हणत असताना काय अपेक्षित आहे? श्रवण करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे, बाकी जग श्रवण करण्याच्या योग्यतेचं नाही. मनन करण्याच्या योग्यतेचा आत्माच आहे, जगाचं विषयाचं मनन करायचं नाही. निदिध्यासनाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे, बाकी जगाचं निदिध्यासन करायचं नाही. योग्यता कशामध्ये? मननाची योग्यता कशामध्ये? आम्ही कशाचं मनन करावं? उठसूट कशाचंही विषयाचं मनन केलं तर ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते, पुन्हा ते सगळी दुःखद परंपरा पाठीमागेच लागेल. आपल्या सगळा प्राण जाण्यापर्यंत, आपल्याला आपला प्राणनाश होईपर्यंत आपल्याला सगळ्या अधोगतीला जावं लागेल. जर आम्ही विषयाचं चिंतन केलं तर विषयाचे समसुख बेगडाची भावली आभराची सावली जाईल रया. काय पदरात पडलं? विषयाचं चिंतन नाही. मग मनन करायचं कशा करता? मनन करायचं कुणाचं? फक्त परमात्म्याचं. जाणायचं कुणाला? फक्त परमात्म्याला. जाणण्याच्या योग्यतेचा कोण आहे? म्हणून तुकोबाराय म्हणतात, काही जाणू नये पांडुरंगा वीण पाविजेल क्षीण संदेहाने. बाबा पांडुरंगाशिवाय काही जाणू नका. म्हणून तव्य प्रत्ययाची विधी आणि योग्यता या दोन अर्थाचं चिंतन निवृत्तीनाथ महाराजांनी एक आणि विठ्ठलची या चकाराने आपल्याला करून दिलेलं दिसतं. विठ्ठलाचंच जनासी तारक, विठ्ठलची, फक्त विठ्ठलच जनाला तारून नेऊ शकतो. म्हणून विठ्ठलाची उपासना करा. हा विठ्ठलाच्या उपासनेचा विधी विठ्ठलची या चकारानं दाखवून दिला. आणि एक या पदामध्ये आपल्याला तो फक्त योग्यता त्याच्यामध्येच फक्त आहे. आम्हाला जाणायचं असेल, उपासना करायची असेल, रूपाचं दर्शन घ्यायचं असेल, ज्याच्या नावाचं श्रवण करायचं असेल तर ज्याच्या नावाचं श्रवण करावं अशी योग्यता कुणामध्ये? फक्त विठ्ठल या नामामध्ये आहे.
ज्याच्या रूपाचं दर्शन घ्यावं अशी योग्यता कोणत्या रूपामध्ये? फक्त विठ्ठल या रूपामध्ये. आणि कोणत्या उपासनेमध्ये आमच्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल? फक्त विठ्ठलाच्याच उपासनेमध्ये जीवनाला धन्यता प्राप्त होईल. याच्याकरता विठ्ठलची असा चकार वापरूनही पुढे एक शब्दाची योजना निवृत्तीनाथ महाराजांनी केलेली आहे. अभंगाचा सगळाच अर्थ जरी सांगता आला नाही तर ढोबळ मानानं काही विचार या संबंधामध्ये बोललेलो आहे. सेवा संपवतो. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.